मुंबई निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। त्यामुळे या निवडणुकीत आता अधिक चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईच्या जनतेचा महायुतीवरच विश्वास आहे, त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। स्थानिक पातळीवर युती आघाडी करायला शरद पवार यांनी मोकळीक दिली आहे। युती आघाडी करायला अट नाही असं शरद पवार म्हणाले। काँग्रेस नगरपालिका निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे। काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष राणीताई अग्रवाल यांच्या उपस्थितीत अलिबागमध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं। बदलापूर शहरात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस पर्यायानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मनमानी कारभाराला वैतागून बदलापूर काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। अमरावतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। विधान परिषदेचे आमदार संजय खोडकेंचे कट्टर समर्थक राजेंद्र सिंह सोमवंशींनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। सोमवंशी चिखलदरा नगर परिषदेवर सातत्यानं 20 वर्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक राहिले। लोणावळ्यात महायुतीत निर्माण झालेल्या तिढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढाई पूर्णपणे स्वबळावर लढणार असून नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 17 उमेदवारांची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली आहे। 2 ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे लोणावळ्यात खरी लढत आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची चिन्ह आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या खामगावच्या बाजार समितीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे। दिलीप कुमार सानंदा यांचे खंदे समर्थक सुभाष पेसोडे यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव मंजूर झालाय। यावेळी तब्बल 12 संचालकांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं हा ठराव पारित झाला। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीर या 4 नगर परिषदा तसेच मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या 5व्या दिवशी 79 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले। एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक असतानाही सत्ताधारी पक्षाकडून अद्याप एकाही उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये। एकीकडे गटबाजी तर दुसरीकडे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी की विद्यमान सदस्यांनाच पुन्हा तिकीट द्यावं यावरून अजूनही निर्णय स्पष्ट झालेला नाहीये। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल यांनी भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपानं जोरदार शक्तीप्रदर्शन करत दोंडाईचा शहरातून भव्य मिरवणूकही काढली। युती करताना सर्वच आपल्या मनाप्रमाणे होत नसतं, त्यामुळे काहींवर अन्याय झाला असला तरीही युती धर्म पाळला जाईल। तसंच या देवरुख नगरपंचायतीवर पुन्हा एकदा युतीचा झेंडा फडकवण्यासाठी मनभेद आणि मतभेद विसरून जोमाने कामाला लागा असं आवाहन आमदार निरंजन डावखर यांनी केलं। मनमाड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। 4 दिवसांमध्ये नगरसेवक पदासाठी ऑफलाईन 1 तर ऑनलाईन पद्धतीने 168 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख श्याम पावडे यांच्या समवेत 30 पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते उभाटा पक्षात प्रवेश केलाय। यामुळे कारंजा शहरासह तालुक्यात उभाटाला काहीशी ताकद मिळताना दिसते। चांदवडनंतर आता मालेगावमधील एका बडा नेता भाजपाच्या गळाला लागला असून 12 बलुतेदार संघटनेचे प्रमुख मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती बंडू काका बच्छाव त्यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसोबत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे। त्यांच्या प्रवेशाला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे। बिहार तो झाकी है, महाराष्ट्र बाकी है। येणाऱ्या काळामध्ये 100% धुळे जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेसह महाराष्ट्रात देखील सर्व नगर परिषदांमध्ये आमचा विजयाचा झेंडा राहील असा विजयाचा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला। यवतमाळमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यवतमाळ नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे।
जळगाव यावलमधील नांदवी परिसरामध्ये आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वावरील विश्वासानं अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। शिवसेना, उबाटा आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी अमोल जावळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या 5व्या दिवशीपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाहीये। त्यामुळे उर्वरित 2 दिवसांमध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी होऊन प्रशासनाला कसरत करावी लागण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजपचे उमेदवार समीर नलावडे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये 12 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे। त्यापैकी 5 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केले आहेत। युतीसाठी भाजपाकडून प्रस्ताव आला नाही, प्रस्ताव आला तर चर्चा करू असं आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले। इचलकरंजीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हसन मुश्रीफांनी स्वबळाचा नारा दिलाय। सन्मानाने जागा नाही मिळाल्या तर स्वबळाचा लढा असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलंय। जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचे मंत्री संजय सावकारे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात युतीबाबत बैठक पार पडली। बैठकीमध्ये पाचोरा वगळता जिल्ह्यामध्ये इतर नगरपरिषदांमध्ये युतीवर शिक्कामोर्तब झालं। मात्र युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने शक्ती प्रदर्शनाद्वारे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला। अर्जानंतर या ठिकाणी युतीच्या शक्यता मावळल्या आहेत। राष्ट्रवादीने अल्पसंख्याक समाजाचे मकसूद खाटीक यांना नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली आहे। भुसावळ नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या रिंगणात आहेत। रजनी सावकारे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी दुपारी 3 पर्यंत अर्ज स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत। ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये 2017ची लोकसंख्या विचारात घेतली असली तरीही मतदारांची संख्या जुलै 2025 पर्यंतची असल्यानं ठाण्यामध्ये 4,21,256 मतदार वाटले आहेत। त्यातही महिला मतदारांची संख्या 2,24,743 न वाढली आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मते निर्णायक ठरणार आहेत। गडचिरोली अजित पवारांच्या पक्षानं भाजपाला हादरा देत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र उल्ललवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला। रवींद्र उल्ललवार यांनी घर वापसी करत धर्मराव बाबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला। जळगावमधील नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक असल्यानं उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे। ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्यानं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत। जो जीता वही सिकंदर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं चुका कबूल करा असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला। आमच्या योजना आवडल्यानं लोकांनी आम्हाला मतदान केलं असंही फडणवीस म्हणाले। बिहारमध्ये 50% मतदान महिलांचं होतं। प्रत्येक महिन्याला 10,000 देणं लहान गोष्ट नाही। पैसे वाटून निवडणुका होत असतील तर निवडणूक आयोगानं विचार करावा असं शरद पवार म्हणाले। सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय। निवडणुकीतला पराभव स्वीकारायचा असतो। विरोधकांनी रडीचा डाव न खेळता परीक्षण करावं असं म्हणत भाजपच्या प्रवीण दरेकरांनी विरोधकांवर टीका केली आहे। बिहारचा निकाल हे लोकमत नाही, जनाधार नाही तर तो मशीनचा आधार आहे अशी टीका बच्चू कडूंनी केली आहे। आता मतदान केंद्रांवर मतदान करण्यापेक्षा भाजपच्या कार्यालयात मतदान घ्यावं असा टोलाही कडूंनी लगावला। ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते अभिनेत्री निवेदिता सराफ यांना पुरस्कार देण्यात आला। यावेळी आपण भाजपची कट्टर समर्थक असून बिहारमधील विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी म्हटलं। बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे, तर राज्यामध्ये नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याचीही शक्यता आहे।
बिहारमध्ये झालेल्या विजयानंतर बुलढाण्याच्या खामगावात जल्लोष साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत डीजेच्या तालावर ठेका धरला। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात येते आहे। त्या अनुषंगाने दादर येथील शिवाजी पार्क परिसरात भाजपकडून परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा बॅनर लावण्यात आलाय। नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। बिबट्याला रेस्क्यू करत असतानाची दृश्य आणि नागरिकांची धावपळ सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इस्रोच्या भेटीनंतर आता 10 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यासाठी 25 विद्यार्थ्यांची निवड झाली असून ते वॉशिंग्टन, ऑर्लँडो आणि सॅन फ्रान्सिस्को या 3 शहरांना भेट देणार आहेत। नायगाव परिसरात मोठमोठे पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेला मुहूर्त मिळत नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः खड्डे बुजवले। मनसे नेते अविनाश जाधव आणि वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नायगाव शहरातील खड्डे बुजवण्यात आले। कार्तिकी वारीनिमित्त श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच देवस्थान परिसरात भक्तांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण देहू नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे। नंदुरबारमध्ये नववीत शिकणाऱ्या एका शालेय विद्यार्थ्यानं हिंस्त्र प्राण्यांपासून बचावासाठी एका अनोख्या यंत्राचा शोध लावलेला आहे। किसान सुरक्षा कवच नावाचं हे यंत्र अतिशय स्वस्त बनत असून या किसान सुरक्षा कवचाची निवड राज्य स्तरावरून राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनासाठी देखील झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल मेळघाट दुर्गम भागामध्ये गेल्या 5 महिन्यांमध्ये 0 ते 6 वर्षे वयोगटातील 65 बालकांच्या कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत राज्य सरकारच्या निर्दयी कारभारावर संताप व्यक्त केला। मात्र अमरावती जिल्हा परिषद प्रशासनाने यामध्ये 42 मृत्यू झाले तेही विविध कारणाने झाले, कुपोषणाने झाले नाहीत असा दावा केलाय। एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी किमान 5 तासांचा कालावधी लागतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतुकीचा खोळंबा पाहायला मिळतोय। पुण्यात बिबट्याच्या भीतीने शेवाळवाडी मांजरी परिसरही दहशतीखाली आहे। दिवसा ढवळ्या बिबट्याचं दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण असणारी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पद्धतशीरपणे टप्प्याटप्प्याने कमजोर करून बंद करण्याचे षडयंत्र सरकारमधीलच मंत्र्यांकडून सध्या सुरू असल्याचा गंभीर आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय। सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत। दिव्यांग ओळखपत्र सादर न केल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी ही कारवाई केली। अतिवृष्टीच्या संकटानंतर शेतकऱ्यांच्या दारात कापूस आला, मात्र आता बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या कापसाला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। खासगी बाजारपेठेत शेतकऱ्यांचे जवळपास 1000 रुपये प्रति क्विंटल दराने नुकसान होत आहे। कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने परिमंडळ 4चे उपायुक्त सोमय मुंडे यांनी विजयस्तंभ परिसराला भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी परिसरातील गावच्या पोलीस पाटील, स्थानिक कार्यकर्ते यांच्याकडून अडचणी जाणून घेतल्या। नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। अधिवेशन संदर्भातील व्यवस्थेचा आढावा विधिमंडळ सचिव डॉक्टर विलास आठवले आणि शिवदर्शन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला। आमदार संदीप जोशी यांची राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीत विविध क्रीडा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना संघटनेत महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत। आळंदीत माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशी निमित्ताने माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात महापूजा करण्यात आली।
सावरोली बुद्रुक गावचे शंकर गणू बेरे आणि निर्मला शंकर बेरे या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला। कार्तिकी एकादशी निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। माऊलींचं हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात आळंदी नगरीत गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आळंदीची कार्तिकी यात्रा आणि उत्पत्ती एकादशी निमित्त ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन आजवली या शाळेमध्ये पायी पालखी सोहळा सादर करण्यात आला। या सोहळ्यामध्ये भजन कीर्तन पांडुरंगाचे नामस्मरण करत गावातून पायी दिंडी काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मात्र लाखो शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहेत। जिल्ह्यातील सुमारे 6,44,694 पात्र शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली होती। मात्र 14 नोव्हेंबरपर्यंत केवळ 3,62,042 शेतकऱ्यांनाच मदत मिळाली आहे। राज्यातील सर्व स्तरावरील न्यायालयाचा परिसर तसेच न्यायमूर्ती आणि न्यायाधीशांची निवासस्थाने त्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 8,282 सुरक्षारक्षक आणि त्यासाठी येणाऱ्या 443 कोटी 24 लाख रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळानं तत्वतः मान्यता दिली आहे। पण अंमलबजावणी कधी होणार अशी विचारणा खंडपीठानं केली। अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेत जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतातील माती खरडून गेल्यानं पिकवायचं काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे। अशा खरडून गेलेल्या शेतजमिनीसाठी माती गाळ मुरुम कंकर मोफत पुरवण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहलीच्या उरलेल्या पैशातून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळेचे शुल्क भरले। जमा असलेली रक्कम शाळा मुख्याध्यापकांना सुपूर्द करण्यात आली। वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई दरम्यान सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाला। कारवाईसाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकांवर फेरीवाल्यांनी लाठीकाठ्यांनी वार करून हल्ला केला। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये हुरियालंड या दुर्गम भागामध्ये गांजाची लागवड करणाऱ्या कृष्णा बोगे या इसमावर पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 1,19,83,000चा गांजा जप्त केला। बुलढाण्यामधील नांदुरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पूनम थोरातांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 16,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलाय। एका रेशन दुकानदारावर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती। येवला पोलिसांनी इंदोर पुणे महामार्गावर सापळा रचत खासगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या 2 प्रवाशांकडून 4 किलो गांजा जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या गणेश परदेशी आणि रितेश पटेल यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर भास्कर वस्तीजवळ शुक्रवारी रात्री 10 वाजता कार आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 2 अनधिकृत कॉल सेंटरचा सायबर पोलीस आणि गुन्हा शाखा 2ने पर्दाफाश केलेला आहे। दोन्ही कॉल सेंटरमधून 20 हार्ड डिस्क आणि 3 लॅपटॉप जप्त करण्यात आली आहेत। दोघांना न्यायालयानं 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।